काही दिवसापूर्वी माझ्या चेहऱ्यावरती असे हळूहळू वांगाचे डाग दिसू लागले होते आणि हे दिवसेंदिवस वाढतच होते। त्यासोबतच स्किन खूप जास्त डल झाली होती आणि पिंपलचे डाग देखील दिसू लागले, रॅशेस देखील होत होते। आणि यावरती मी असा एक घरगुती उपाय केला, ज्यामुळे तुम्ही आता बघू शकता माझा सध्या चेहरा खूप छान जो ग्लो करत आहे। त्यासोबतच इथे पूर्ण वांगाचे डाग किंवा पिंपलचे डाग देखील गेलेले आहेत। काही दिवसातच मला हा रिझल्ट मिळालेला आहे आणि बघू शकता खूप छान फरक पडतो। तुम्हालाही अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही ते दूर करू शकता कोणत्याही औषध किंवा कोणत्याही क्रीम शिवाय अगदी घरातील काही वस्तूंचा वापर करून। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे बघा आपल्याला लागणार आहे बटाटा, आणि बटाटा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच याचा वरचा भाग असा आपण काढणार आहोत। लक्षात ठेवा, बटाटा आपल्याला इथे फ्रेश वापरायचा आहे, शिळा झालेला जो लूज झालेला बटाटा असतो तो वापरायचा नाही। आणि त्यासोबत तुम्ही याला कमी जास्त देखील घेऊ शकता, यापेक्षा छोटा जरी बटाटा वापरला तरी चालेल। आता यानंतर याचा वरचा भाग काढला की याला धुवायचं नाही, असंच वापरायचं आहे। तर यासाठी आपल्याला इथे खिसणी लागणार आहे। खिसणीने आपण पूर्ण बटाटा व्यवस्थित बारीक खिसून घेणार आहोत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघा आता छान याला खिसून घेतल्यानंतर यामध्ये खूप जास्त रस असतो आणि याला 2 वेगवेगळ्या स्टेपने आपण वापरणार आहोत। दोन्ही स्टेप खूप गरजेचं आहेत। आणि मी तर म्हणेल, अगदी तुमच्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग नसतील किंवा स्किन रिलेटेड काही इश्यू नसेल, पण तुम्ही बाहेरचा एखादा स्क्रब फेस पॅक वापरत असाल तर ते बंद करा, हा घरगुती उपाय करा। कधीच तुम्हाला फेस पॅक किंवा इतर काही स्क्रब वरती पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही। एवढा हा इफेक्टिव्ह पॉवरफुल घरगुती उपाय आहे। तर यासाठी बघा इथे मी हे पूर्ण जे बटाट्याचा खीस होता ते एका गाळणीमध्ये घेतलेला आहे आणि याला आपण दाबून अशा प्रकारे यामधील रस काढणार आहोत। तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये बांधून देखील याला पिळून याचा रस काढू शकता। तर भरपूर असा रस यामध्ये असतो, तर तो पूर्ण रस आपण असा दाबून बाहेर काढलेला आहे। यानंतर बघा हा जो रस आहे तो आपण दुसऱ्या स्टेपमध्ये वापरणार आहोत। पहिल्या स्टेपमध्ये आपण काढलेला जो बटाट्याचा खीस आहे तो आपल्याला वापरायचा आहे। आता हे फेकून न देता याचा वापर कसा करायचा ते आपण बघूयात। ते आपण जे लिक्विड तयार केलेलं आहे ते बाजूला थोडंसं ठेवलं शांत होण्यासाठी, कारण की त्याला थोडंसं आपण एक प्रोसेस करणार आहोत, त्यामध्ये त्याचा वापर करता येईल। त्यानंतर आता बघा इथे आपण जो खीस काढलेला होता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध। कच्चं दूध असेल तर अजूनच चांगलं, आणि थोडंसं दूध टाका। त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। खूप जास्त आहे तर याला तुम्ही बॉडी स्क्रब सारखं देखील वापरू शकता। तर आता हे जे आहे ते थोडंसं बघा असं शांत होण्यासाठी आपण ठेवलेलं आहे, तर तोपर्यंत आपण याचा वापर करूयात। तर बघा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, कोणतीही क्रीम किंवा चेहऱ्यावरती कोणतंही केमिकल नसावं। त्यानंतर चेहरा कोरडा करून घेतल्यानंतर आपण आता हे जे तयार केलेलं खीस आहे बटाट्याचा तो वापरायचा स्क्रब सारखा। व्यवस्थित याला लावून चोळून घ्यायचा, अगदी फुल बॉडी स्क्रब देखील आपण करू शकतो। भरपूर हा खीस निघालेला आहे। आता स्क्रब झाल्यानंतर चेहरा धुवायचा नाही, फक्त जे चेहऱ्यावरती ते बटाट्याची थोडा खीस आहे तो काढून टाकायचा। आणि त्यानंतर बघा इथे आपण जे बटाट्याचा रस काढला होता त्याचा वरचा जो भाग आहे तो आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे। आणि खाली बघू शकता अशा प्रकारे स्टार्च एका जागी जमा होतं पांढऱ्या कलरचं, तर हे आपल्याला हवं आहे। आणि त्यानंतर आता यामध्ये आपण टाकायचं आहे थोडंसं बेसन पीठ, अगदी थोडंसं टाका, थोडीशी हळद टाका। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी टूथपेस्ट। टूथपेस्ट ऑप्शनल आहे, तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण नसेल तर तुम्ही नक्की टाकायचा, देखील छान रिझल्ट मिळतो। आणि त्यानंतर आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर ते तुम्ही टाका, यामध्ये अर्धा चमचा, किंवा जर तुमच्याकडे दूध असेल कच्चं दूध तर ते तुम्ही यामध्ये अर्धा चमचा टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। आणि आता बघू शकता याला छान मी असं थोडं घट्टसरच मिक्स केलेलं आहे। आणि तुम्हाला हा उपाय केल्यानंतर एवढा कमालीचा रिझल्ट जाणवेल की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। अगदी घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासूनच आपण याला बनवलेला आहे, त्यामुळे आजच करून बघा। आणि याला आता कधी कुठे कसं वापरायचं ते आपण बघणारच आहोत। त्या अगोदर बघा प्रत्येक महिलेला महिन्यातून एकदा तरी ही समस्या येते आणि त्यावरतीच एक समाधान मी घेऊन आलेली आहे, एव्हरटीनचे पीरियड केअर सॅनिटरी पॅड, जे की तुम्हाला अगदी स्वस्तात मस्त मिळतात। त्यासोबतच याचे भरपूर बेनिफिट आहेत। आणि हे डबल एक्सेल मी मागवलेले आहे, ज्यामुळे याची जी लिकेजची प्रॉब्लेम आहे ती देखील होत नाही। आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकता याची क्वालिटी देखील खूप चांगली आहे। यासोबत जी कॅरी बॅग दिलेली असते त्यामध्येच आपण याला वापरल्यानंतर टाकू शकतो, त्यामुळे कुठे आपल्याला टाकायची देखील अडचण येत नाही। त्यासोबतच तुम्ही याला बघू शकता खूप जास्त लांब आहेत, अगदी 320 mm लॉंग आहेत हे पॅड्स। आणि त्यासोबतच 8
दाट लेअरमध्ये बनलेले आहेत आणि सर्वात खासियत याची अशी म्हणजे की यामध्ये डबल विंग्स दिलेले आहेत, ज्यामुळे पॅड जे आहे ते अजिबात इकडे तिकडे सरकत नाही, व्यवस्थित जागेवरती राहतो। आणि याला बघून तुम्ही लक्षात आलंच असेल की अगदी क्वालिटी देखील खूपच चांगली आहे। त्याचसोबत अगदी इतर तुम्ही कोणते पॅड वापरत असाल तर त्याच्या 2 पटीने हे पॅड जास्त ऑब्झर्व करतात, लिकेज होऊ देत नाहीत, याचा कोणताही वास येत नाही। त्यासोबतच यामध्ये ॲडव्हान्स लीक प्रोटेक्शन देखील आहे आणि हे डबल लॉंग लास्टिक देखील आहेत इतर पॅडपेक्षा। बऱ्याच वेळा आपल्याला पॅड वापरल्यानंतर रॅशेस होतात किंवा स्किन इरिटेशन होतं, खूप जास्त डार्कनेस होतं आणि हा प्रॉब्लेम यासोबत या पॅडचा वापर केल्यामुळे होणार नाही, कारण की आपलं एव्हरटीनचं जे पॅड आहे तर ते अगदी अँटीबॅक्टेरियल आहेत। त्याचसोबत यामध्ये नीम आणि सॅफ्लॉरचा देखील वापर केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला रॅशेस होत नाहीत आणि इचिंग होत नाही। आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकता साईज किती मोठी आहे, त्यामुळे काय होतं लिकेजचा प्रॉब्लेम होत नाही। आणि जसं की यामध्ये डबल विंग्स दिलेले आहेत तुम्ही बघू शकता, यामुळे काय होतं पॅड व्यवस्थित ठीक राहतो जागेवरती आणि तो इकडे तिकडे सरकत नाही, त्यामुळे लिकेज होत नाही। आणि त्यासोबतच तुम्हाला कोणतेही कुठे जायचं असेल किंवा काही कार्यक्रम असेल किंवा काही जसं फंक्शन असेल तर तुम्हाला अजिबात याचा काहीही प्रॉब्लेम होणार नाही, अगदी तुम्ही बिनधास्त जाऊ शकता, विचार देखील करायची गरज पडणार नाही। आणि जसं की बघू शकता याला बघूनच आपल्या लक्षात येतं की खूप जास्त हे ऑब्झर्व करणार आहे, बाकी जे तुम्ही पॅड वापरत आहात त्यापेक्षा डबल ट्रिपल तुम्हाला याचं बेनिफिट मिळेल। वापरून बघा, खूपच इफेक्टिव्ह आहे, मी स्वतः वापरलं, मला खूप छान याचा रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि जसं की बऱ्याच वेळा भरपूर आपल्यासोबत ज्या समस्या येतात त्या या पॅडमध्ये येत नाहीत आणि त्यासोबतच अजून याचे भरपूर बेनिफिट्स आहेत, नक्की एकदा वापरून बघा। आणि तुम्हाला जर हे एव्हरटीनचे सॅनिटरी पॅड्स घ्यायचे असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन देखील खरेदी करू शकता। त्यासोबत Amazon आणि फ्लिपकार्टवरती देखील हे अवेलेबल आहे। महिन्यातून एकदा येणाऱ्या या समस्येवरती तर आपण नक्कीच समाधान खूपच चांगलं शोधलेलं आहे। त्याचसोबत आता बघा चेहऱ्यावरती जर तो जसं वांग आहे किंवा स्किन डल झालेली आहे किंवा इतर काही तुम्हाला रॅशेसचे प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी देखील तुम्ही हा पॅक वापरू शकता। आपण जसं सुरुवातीला स्क्रब केलेला आहे, चेहरा धुतलेला नव्हता, त्यावरतीच मी अशा प्रकारे इथे हा फेस पॅक लावलेला आहे। तुम्हाला जर फक्त वांग जिथे आहे तिथे लावायचं असेल तर लावू शकता, पण पूर्ण चेहऱ्यावरती लावा, जेणेकरून जर स्किन डल झालेली असेल, काळवटपणा असेल तर तो देखील निघून जातो। आणि कोणतंही फेशियल किंवा इतर काही फेस पॅक जे महागडे तुम्ही करता त्यापेक्षा याचा बेस्ट रिझल्ट येतो, नक्की एकदा ट्राय करा। आता बघा याला लावून ठेवायचं, चांगलं 5 ते 10 मिनिट ठेवायचं। 10 मिनिटानंतर जसं हे थोडं वाळलेलं असेल तर त्यावरती अशा प्रकारे थोडं दूध लावून थोडं चोळून घ्यायचं, बेस्ट रिझल्ट मिळतो। त्यासोबतच उन्हामध्ये जाण्या अगोदर स्कार्फ किंवा ओढणीने पूर्ण चेहरा बांधून घ्या, जेणेकरून उन्हामुळे देखील आपली चेहरा जी स्किन आहे ती खूप जास्त खराब होते। आणि आता बघा याला मी छान व्यवस्थित चोळून घेतलेला आहे दूध लावून, त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवायचा आणि एखादं मॉइश्चरायझर किंवा लोशन लावायचं, खूप छान बेस्ट रिझल्ट मिळतो। काही दिवस हा उपाय करा, पूर्ण वांग किंवा चेहऱ्याचा काळवटपणा निघून जातो। मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तुम्हालाही नक्कीच फरक पडेल। आणि हो काही क्वेश्चन क्वेरीज असेल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा।